एक मिनिट महेश चव्हाण यांचा सुरुवातीला सत्कार संघटनेचे अध्यक्ष राष्ट्रसेवा युवक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील व पुष्पहार घालून शाहू पुरस्कार प्राप्त महेश चव्हाण यांचा सत्कार करते व राष्ट्रसेवा युवक संघटनेच्या वतीने त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून भावी कार्य शुभेच्छा करते. तसेच शिवाजी वसाहत पत्रकार संघटनेच्या वतीनं ज्या पुरस्कारांचं वितरण आता परवाच 15 दिवसापूर्वी झालं, त्यामध्ये सहकार क्षेत्रात आणि खास करून सभापती म्हणून काम करत असताना वर्धा मार्केट कमिटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी जर वेगळ्या प्रकारचं काम केलं आपल्या कालावधीत म्हणून त्यांना जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल शिवपत्र पुरस्कार जो मिळाला त्याबद्दल मार्केट कमिटीचे सभापती श्री सुरेश पाटील या त्याचबरोबर शिवरी वसाहत पत्रकार संघटनेच्या वतीने एक विशेष पुरस्कार तसाच लाभावे. तसेच आमच्या राष्ट्रसेवा संघटनेच्या कार्यामध्ये त्यांचा पूर्वीपासून सहभाग आहे आणि प्रत्येक कार्यक्रम प्रत्येक कार्य उत्सुकता लागलेली आहे याची नोंद माझ्याजवळ आहे आणि म्हणून या ठिकाणी वडगाव कमिटी मार्केट कमिटीचे माजी सभापती सुरेश पाटील व्यासपीठाचं पूजन करतील व शाहू पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषदेचे सदस्य महेश चव्हाण खूप सोडून आमच्या या आजच्या कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन पूर्ण करतील. मी तशी मान्यवरांना विनंती करतो. काम घेऊन या ठिकाणी आम्ही कार्य करतो आणि या कार्याला साथ घालण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावरील मान्यवर उपस्थित आहेत. त्या सर्व मान्यवरांचं आमच्या राष्ट्रसेवा युवक संघटनेच्या वतीने सहर्ष स्वागत. आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि राष्ट्रसेवा युवक संघटनेचा आनंद द्विगुणित केला. नेहमी आपली कृतज्ञ आहे. व्यासपीठाचं पूजन सुरेश पाटील यांच्या हस्ते संपन्न झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे सदस्य महेश चव्हाण यांनी खूप सोडून औपचारिक उद्घाटन संपन्न झाले. कार्यक्रमाचे 90% श्रेय म्हणण्यापेक्षा सुद्धा जी बाजू पूर्णपणे 90% उचलतात अशा संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील हे प्रास्ताविक रूपात 2 वाक्य बोलतील. प्रमाणे आमच्या राष्ट्रसेवा आयोग संघटनेतर्फे सजीव देखावा धर्मवीर बाजीप्रभू पांडे यांच्या बलिदानावर आणि सेवा पाटील त्यांच्या त्यागाच्या पार्श्वभूमीवर आधारित हा देखावा आम्ही सादर करीत आहोत. दरवर्षी तमाम सोडवणीकर जनतेचा जो आम्हाला पाठिंबा मिळतो पाठबळ मिळतं त्याच्या आशीर्वादावरच हा कार्यक्रम सादर होतो. ही एक निमित्त मात्र आहे. या देखाव्याला राहुल परीख, विजय पाटील, संजय पाटील याचं सगळ्यांचे नाव घेत नाही पण संघटनेच्या त्यातील घटना आणि कथाक्रम याच्या आधारे हा देखावा आपल्यासोबत मी सादर करीत आहे. ज्या काही चुका झाल्या असतील त्या आपण समजून घ्याव्यात आणि कार्यक्रम शांततेनं पाहावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. या ठिकाणी व्यासपीठावरून मान्यवरांचा सत्कार झाला. संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील नेहमीच संघटनेला योग्य प्रकारची दिशा देऊन या ठिकाणी काम करतात आणि या अध्यक्षांचा सत्कार करणं म्हणजे सर्व संघटनेचा सत्कार केल्यासारखं होईल आणि म्हणून आम्हीच आमच्या घरच्या व्यासपीठावरती घरच्या माणसाकडून सत्कार आयोजित केलेला आहे. तो घरच्या लोकांनी स्वीकारावा म्हणून राष्ट्रसेवा युवक संघटनेच्या आम्ही करत आहोत आणि संजय पाटील पूर्वी पुढे व्हावं असं त्यांना वचन द्यावं ही विनंती. या व्यासपीठाचे ज्यांनी बांधकाम केलं, या व्यासपीठाची रचना ज्यांनी केली ते राहुल परीख यांचा सत्कार या ठिकाणी उपस्थित असणारे संघटनेचे कार्यकर्ते अनिल जाधव
त्यांनी जे व्यासपीठ या ठिकाणी उभा केले त्यावेळी व्यासपीठात बहुमूल्य योगदान त्यांच्यासाठी नेहमीच आमच्या राष्ट्रसेवा युवक संघटनेचे उपस्थित असतात आणि म्हणून गणपतराव पाटील यांचा सत्कार विश्वास चौंदाळे यांनी करावा. गणपतराव पाटलांचं सहकार्य आपल्याला नेहमी राहतात. आपला औपचारिक कार्यक्रम संपलेला आहे. पुढील देखावा या ठिकाणी चालू करण्यास मान्यवरांनी आणि उपस्थित पाहुण्यांनी परवानगी द्यावी आणि मी रजा घेतो. सर्व मान्यवर व्यक्तींचं या ठिकाणी उपस्थित राहिलं. पराक्रमाला लढविल गजापूर खिंडीला भाजी तो कामी आलेला महाराज बोलले समयाला पावन केलं खिंडीला. एकच काय या शिवा नव्याला हजारो कामगिरी सांगा स्वराज्याकरता प्रसंगाला तर शिवा आपला प्राण अर्पण करायला. राष्ट्रसेवा युवक संघटना सहर्ष सादर करीत आहे नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद यांच्या बलिदानाची कथा सांगणारं ऐतिहासिक लघुनाट्य पावनखिंड. पावनखिंड.
okay. और कैसे कोई सोचते everything's gonna be okay. कभी कभी तो लगे जिंदगी में रही ना खुशी और ना मजा, कभी कभी तो लगे हर दिन मुश्किल और हर पल एक सजा, ऐसे में कोई कैसे करता प्रीति करता छोड़ बिना मस्ती करता, करता प्रीति करता छोड़ बिना अरे 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 काय चाललंय काय हे ह्या पन्हाळगडावर? हरामखोरांनो, लाज नाही वाटत इथं धिंगाणा घालायला? हो, हरामखोर कोणाला म्हणताय? कोण आहे माहितीये का? आम्ही कस्टम खात्याचे अधिकारी आहोत. कस्टम खात्याचे मोठमोठाले पगार घेतात, जनतेची देशाची सेवा करायची सोडून हे हे असले धंदे करता, आणि तेही या पन्हाळगडावर. मग यायचं कशाला या गडावर? चैन करायला, सुट्टीची मजा मारायला तर यायचं. हा, या पिकनिक स्पॉटवर. काय पिकनिक स्पॉट? अरे 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 अरे, होय, झालाय खरा हा पन्हाळगड आता पिकनिक स्पॉट. अरे अरे, ज्या गडानं छत्रपती शिवाजी राजांना महिने सिद्धी काशीदनं या गडाच्या पायथ्याशी शिवरायांसाठी बलिदान दिलं, ज्या बाजीप्रभू देशपांडे यांनी शर्तीनं खिंड लढवली, त्यांच्या पराक्रमाची साक्ष सांगणारा हा गडकोट, त्याला पिकनिक स्पॉट म्हणता? छे, ऐका या पन्हाळगडाची कथा. महाराष्ट्र त्या काही सुलतानांच्या वर्चस्वाखाली लाचार होऊन जगत होता. मोठमोठे सरदार स्वार्थापोटी बादशहा आणि आदिलशहाचे गुलाम होऊन हुजरे बनले होते. सुलतानाच्या अत्याचारांनी अवघा महाराष्ट्र जळत होता. आया बहिणींच्या अब्रूचे धिंडवडे निघत होते. हे सर्व पाहत अश्रू ढळत उभा होता तो सह्याद्री. परंतु या कायाकुट्ट अंधाराचं साम्राज्य भेदत आपल्या तेजस्वी किरणांनी सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यांना भेदत एक तेजोमय सूर्य उगवला. छत्रपती शिवाजी जन्माला आले आणि सह्याद्रीचे बाहू स्फुरण पाहू लागले. शिवाजी हळूहळू मोठे होऊ लागले. जिजामातेच्या पवित्र संस्कारानं तोरणा किल्ला घेऊन त्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. एक गडकोट जिंकत शिवरायांनी स्वराज्य वाढवण्यास सुरुवात केली. आणि हे पाहून दिल्लीचा बादशहा आणि विजापूरचा आदिलशहा चरफडू लागले. आदिलशहानं मोठी फौज देऊन अफजल खानाला शिवाजींचा बिमोड करण्यासाठी पाठवलं. परंतु छत्रपती शिवरायांनी गनिमी काव्यानं अफजल खानाचा वध करून स्वराज्यावरील संकटाचा बिमोड केला. खानाच्या वधानंतर 18 दिवसात शिवाजी राजांनी तब्बल 21 किल्ले जिंकून पन्हाळगडापर्यंत मजल मारली. हे ऐकून शिवाजी राजांचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी आदिलशाही सल्तनतची प्रमुख बडी बेगम हिनं भली मोठी फौज देऊन अतिशय धूर्त, कावेबाज आणि अफाट शक्तीचा सरदार सिद्दी जोहर याला शिवाजी राजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवलं. सोबत अफजल खानाचा पुत्र फाजल खान आणि रुस्तुमे जमा हे सरदार होते. सिद्दी जोहरनं अगदी योजनाबद्ध रीतीनं अफाट सैन्यानिशी पन्हाळगडाला वेढा घातला. पन्हाळ्याच्या पूर्वेच्या बाजूस स्वतः सिद्दी जोहर, फाजल खान आणि रुस्तुमे जमा होते, तर पश्चिमेस सादत खान, मसूद आणि भाई खान होते. तोफांचे मोर्चे, छावण्यांची वर्दळ, सैन्याची लगबग गडावरून दिसत होती. बाजी प्रभू
आणि त्याचे वडील बंधू फुलाजी सदरेवर बोलत होते. दादा, आज राजे उदास दिसत होते. होय रे, तो इंग्रज साहेब सिद्धी जव्हाराला मिळाला. दादा, माझ्या मनात एक विचार आहे. उद्या आपली फौज घेऊन गडाखाली जायचं आणि त्या इंग्रज टोपीकरांच्या तोफा निकामी करून यायचं. राजांना न विचारता? होय. त्या सिद्धीचा वेढा एवढा सोपा वाटला तुला? फार तर काय होईल, मरू एवढंच ना. तू मरशील, मी मरेन, पण राजे एकटं पडतील याचा विचार केलायस? म्हणजे? अरे त्यांना कोण वाचवायचं? नाही बाजी, हा राजा जगला नाही तर काही राहणार नाही. कोणत्या जन्माचं देणं देतो आहे कुणास ठाऊक. या राजाचं प्रत्येक पाऊल पाहता वाटतंय ह्याच्यावर जीव ओवाळून टाकावा, त्याचं रूप पाहत राहावं, त्याच्या रूपात हरवून जावं. दादा, हा राजा जगला नाही तर आपला मुलूक, आपली माणसं आबरूनं जगणार नाहीत. दादा, आबरूनं जगणार नाहीत. खरंय, खरंय बाजी, तुझं खरंय. बाजी, सिद्धीनं पावसाळ्याला तोंड देण्याची तयारी केलेली दिसते. भव्य छावण्या उभ्या केलेल्या आहेत. वेढा काही आता हलणार नाही. सिद्धी आपली वाट पाहतच बसणार. कसली? शरणागतीची वाट बघ म्हणाव. अरे वेळ आली तर मारू किंवा मरू. नाही बाजी, हे आपल्याला परवडणार नाही. ते फक्त राजपुतांनी करावं. संकट आलं की वैतागानं प्राणांची बाजी लावायची, मग बायका मुलीने जोहार करायचा. नावलौकिक फक्त मरणाचा आणि यश नेहमी शत्रूच्याच हाती. छे, क्षमा असावी राजे. हो, म्हणून काय नेहमी जीव राखूनच जगायचं? बाजे, प्रसंग आलास तर जीवाचीही तमा बाळगू नये, पण तो प्रसंग जीव मोलाचा असावा. आता पावसाळा सुरू होईल आणि सिद्धी जौहरचा दिमाग उतरेल तोपर्यंत नेताजी पालकर, दोराजी हे मदतीला येतील. तेव्हा सिद्धी टिकाव धरेल असं काही वाटत नाही. बघू पुढं काय करायचं ते. आणि गडावर बातमी आली. बाहेरून सिद्धी जोहरचा वेढा फोडायला आलेल्या नेताजी पालकरांचा पराभव झाला. अनेक मोहिमा करून थकलेल्या नेताजींच्या सैन्याला माघार घ्यावी लागली होती. ही बातमी ऐकून गडावर राजे, बाजी, फुलाजी, त्र्यंबकजी, महादेव, शिवा न्हावी, गंगाधर पंत या साऱ्यांची बैठक भरली. बाजी, पन्हाळा खूप महिने लढवता येईल, पण तेवढा वेळ आपल्याला नाही. शाहिस्तेखान पुण्यावर चालून आलाय. पावसाळा संपला की इथे सिद्धीची फौज ही ताजी तवानी होऊन जाईल. नंतर वेढा लढवणं सोपं राहणार नाही. तेव्हा आता आपणच या वेढ्यातून गनिमी काव्यानं बाहेर पडलेलं बरं. त्याची काळजी नसावी. हा महादेव कालच गडाखाली जाऊन वाटा शोधून आलाय. पश्चिमेच्या दोन्ही मेटी पातळ आहेत. डोंगराच्या कडेकडेनं जावं लागेल. आणि शत्रू सावध झाला तर? शत्रू सावध झाला तर जाग्यालाच कापून काढू. तेही करू, पण खेळणा तर 20 कोस दूर आहे. शत्रूनं गाठायच्या आधी तो गड आपल्याला जवळ करता येईल. फक्त वेड्यातून बाहेर पडूया. पुढे खेळणा गाठायची जबाबदारी आमची. ठीक आहे बाजी. शिवा, जी, बोला बाजी. एक जोखमीची कामगिरी आहे, करशील? धनी, जोखीम सांगितली आणि ती पाळली नाही असं कधी झालंय? एवढी सोपी जोखीम नाहीये ही. प्रसंग आला तर जीव गमवावा लागेल. चालेल? जीव आता त्याची कशाला बढाई पाहिजे? तेव्हा बी मरायचंच. पण या राजासाठी जीव ओवाळून टाकायला लागला तर नशीबच समजेन मी माझं. तुझ्याच नशिबी आहे ते भाग्य बाबा. रात्री राजाला घेऊन आम्ही गडाबाहेर जाणार आहोत. दुर्दैवानं शत्रूला बातमी लागली तर तुला दुसरे राजे बनून सिद्धीच्या छावणीवर जावं लागेल.
राजे वेड्याबाहेर पडेपर्यंत त्याला गुंतवून ठेवावं लागेल, आणि त्याला कळलं तर तो तुला ठारही मारेल. अहो मारू दे की, शिवाजी राजांसाठी मरायची संधी कोण सोडल? आता बेत बदलू नका, ही जोखीम द्याच मला. शाबास रे वाघा, शाबास. राजांचे कपडे बाहेर आहेत, ते घे आणि निरोपाची वाट बघ. जशी आज्ञा. येतो धनी. मुजरा राज मुजरा. पंत, सिद्धीला खलिता तयार करा. त्यात लिहा की सलामत खानानं मध्यस्थी करून तह करावा. आमच्या जीविताची जर हमी दिली तर आम्ही आनंदानं त्यांच्याशी वाटाघाटीसाठी त्यांच्या छावणीत हजर होऊ. बाजी, उद्या आम्ही सिद्धीला भेटण्यास जाणार, ही बातमी गडावर पसरू द्या. अगदी शत्रूच्या गोटात ही बातमी गेली पाहिजे. योजल्याप्रमाणे पार पडलं तर ठीक, नाहीतर सिद्धीच्या भेटीला जावंच लागेल. योजनेत तसूभर कसर राहणार नाही. वेड्यातून बाहेर पडून खेळणा गडावर आपल्याला पोहोचवण्याची जबाबदारी माझी. काळजी नसावी. येतो आम्ही. या. ठीक है, राजा साहब यहाँ कब हाजिर होंगे? जीविताची हमी दिली तर उद्याच हजर होतील. आम्ही जरूर हमी देऊ, पण राजा साहेब विश्वास ठेवतील? आमच्याकडून काही दगा झाला तर? दगा होणार नाही याची त्यांना खात्री आहे, कारण राजे शहाजी राजांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या केसांना धक्का लागला तर शहाजी राजांना सहन होणार नाही. दुरुस्त, बिलकुल दुरुस्त. आम्हाला तुमच्या राजांच्या सावधगिरीचं कौतुक वाटतं. राजांना भेटण्यासाठी आम्ही उतावीळ आहोत. येऊ दे तो शिवा. ज्यानं माझ्या आबाजांची कत्तल केली त्याला मी जिंदा सोडणार नाही. फाजल, ही छावणी माझी आहे. माझ्या हुकमाशिवाय इथं काडीही हलता कामा नये. त्या शिवाला दरबारात हजर करणं एवढंच माझं काम आहे. तिथं गेल्यावर हवा तो फैसला घ्या. उद्या शिवाजी आमच्या गोटात येतोय. उद्या शिवाजी शरण येणार या बातमीनं सिद्धी जोहरच्या छावणीत आनंद झाला आणि वेढा ढिला पडू लागला. रात्रीतच शिवाजी राजे मोजक्या सैन्यानिशी बाहेर पडले. बाहेर 2 पालख्या तयार होत्या. चला व राजे, पालखी तयार आहे. बाजी, पण या 2 पालख्या कशासाठी? एक आपल्यासाठी आणि आणि दुसरी शिवा न्हाव्यासाठी. काय? हा महाराज, प्रसंग पडला तर शिवा न्हाव्याची पालखी सिद्धी जोहरच्या तळावर आपलं रूप घेऊन जाईल. पण बाजी, कसला हा अघोरी खेळ खेळतात? राजे, हा डाव आपण मांडलाय तो तुमच्या एकट्यासाठी नाही, साऱ्या स्वराज्यासाठी आहे. तो पुरा करायचा झाला तर तुम्ही राहिलं पाहिजे. राजे, तुम्ही राहिलं पाहिजे. आपण सुखरूप खेळणा गडावर पोहोचलं पाहिजे. वेळ दौडून चालणार नाही राजे. लवकर चलावं. शिवाजी होणं एवढं सोपं नाही. तुझ्यामुळं आम्ही सुटून जाऊ, पण तू सुटणं कठीण दिसतंय. तो क्रूर सिद्धी तुला जिवंत सोडणार नाही. राज, आता कसला बी विचार करू नका. आई भवानीची आण हाय तुम्हाला. अहो, तुम्ही राहिला तर माझ्यासारखे लाख शिवा जन्माला येतील.
आणि तुमच्या कारणी जीव गेला तर जन्माचं सोनं होईल. थांब शिवा, थांब. ही माळ बघून सिद्धी जौहर नक्की फसेल. घे, हे भोसले घराण्याचं लेणं आहे. हा भवानीचा प्रसाद आहे. महाराज, जगदंब जगदंब. महाराज, आता माझी काय बी काळजी करू नका. तुम्ही सुखरूप जा. येतो मी. दोन्ही पालख्या दोन दिशेनं धावू लागल्या आणि इकडं सिद्धीला बातमी लागली, शिवाजी भाग गया. संतापानं लालबुंद झालेल्या सिद्धीनं शिवाजी जिंदा या मुर्दा पकडून आणण्याच्या आज्ञा दिल्या. मसूद खानानं 1000 घोडेस्वार पायदळ जमा करून पाठलाग सुरू केला आणि शिवा न्हाव्याची पालखी दिसताच तिला गराडा घालून पकडून सिद्धीच्या छावणीत घेऊन आला. वाह वाह मसूद, बहुत खूप, बहुत खूप. बहादूर हो. त्या शिवाजीला पकडून आणलंस ना? जी, माझे सैनिक त्याला घेऊन इकडंच येत आहेत. घेऊन या त्याला इकडे. आओ राजे, आओ, बैठो. राजा साहब पळून जात होता. जमलं तर पाहावं म्हणत होतो. तो फिर क्या हुआ? नाही जमलं. राजे बहादूर आहात. बहादूर, सल्तनतीच्या दुश्मनाची कत्तल केली पाहिजे. फाजल जुबावर. शिवाजी राजे आहेत. त्यांचा निर्णय बादशाही घेईल. तोहमत खा. इनको पहचानते हो? हाँ हाँ, ये तो शिवाजी राजे हैं. पूरी तरह से पहचानते हो? जी हाँ हुजूर. ठीक है, जाओ. राजे, जमलं असतं तर कुठं जाणार होता? खेळणागड. राजे, तिथं पण आम्ही आधीच वेळा दिलाय. बरं झालं खेळण्याला गेलो नाही. क्या? हाँ? ए, ए, कोण आहेस तू? मतलब मी शिवाजी. झूट, बिलकुल झूट. तो काफर शिवा केव्हाचा पळून गेलाय? तेही खरंच आहे. मतलब? सिद्धी जौहर, आमचे राज एवढ्या सहजासहजी शत्रूच्या हाती सापडणार नाहीत. आता राजे खूप दूर गेले असतील. तुझ्या पंजात सापडणार नाहीत ते. हरामखोर, या सोंगाचा नतीजा माहित आहे तुला? ते माहित नसतं तर इथं कशाला आलो असतो. आणि हरामखोर मी नाही, मी माझ्या राजासाठी इथं आलोय. अरे हरामखोर तू. अरे बाप मेला तरी पाठीला पाय लावून पळून गेलास. मी तसा नाही. अरे सोंगातला का असना, पण शिवाजी बनलो. जीवाचं सोनं झालं सोनं. ए कंबाक्ट! मुजरा राजा, मुजरा. येतो मी. जय भवानी. कुत्ता काही का? कौन कुत्ता? ये नहीं फाजल नहीं. अरे असा एक जरी इमान बाळगणारा सैनिक या आदिलशाहीत असता तर इतक्या लांब येऊन पन्हाळ्याला वेडा घालायची वेळ आली नसती. मसूद, जी. मसूद, शिवाजीचा पाठलाग करा. तो पळून जाता कामा नये. मूर्ख वो शिवा नाही, अस्सल शिवा केव्हाच पळून गेलाय. त्याला पकडून आणल्याशिवाय तोंड दाखवू नको. जाओ, निकल जाओ मेरे नजरों के सामने से, जाओ.
उतरावं राजे, उतरावं. बाजी, काय झालं? मागून मसूद पाठलाग करतोय. पुढे खेळणा किल्ला सुरव्यांच्या मोर्चात अडकलाय. चला बाजी, चला. आपण सुरव्यांचे मोर्चे मोडून काढू. चला. नाही राजे, मागून येणारा मसूद आणि समोरच्या सुरव्यांची हात मिळवणी होता कामा नये. तुम्ही 300 धारकरी घेऊन खेळणा गडाकडे चला. मी ही खिंड लढवतो. नाही बाजी, तुम्हाला सोडून आम्ही जाणार नाही. जे व्हायचं असेल ते होऊ दे. आता बोलत बसायला वेळ नाही. मागून शत्रू येतोय. राजे, राजे लवकर गड गाठा. राजे लवकर गड गाठा. बाजी, फुलाजी, पण तुम्ही... आमची चिंता करू नका राजे, आमची चिंता करू नका. तुम्ही गड गाठा. गडावर जाताच तोफेचा आवाज करा. तोवर एकही गनीम या खिंडीतून जाऊ देणार नाही मी. बाजी, बाजी. राजे, 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 परत भेटलो तर आठवण विसरू नका. यशवंता, राजांना सांभाळ. राजे, तुम्ही जा. येतो आम्ही राजे, येतो. बाजी, गनिमाला. दादा, तुम्ही तुकड्या पाडा. मी माझी तुकडी घेऊन शत्रूला सामोरा जातो. दमानं किंड लढवायला हवी. राजे गडावर पोहोचण्याची तोफ कानावर येत नाही तोवर एकही शत्रू पुढे जाता कामा नये. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी. दादा, गेलास? अरे जगण्याचं सार्थक केलंस. गेलास म्हणजे जातोस कुठं? तू मोठा, तुझा मान पहिला. अरे मीही मागून आलोच. रडता कशाला रे, रडता कशाला? तुमचा बाप पडला. अरे त्याचा सूड घ्या. चला. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. अरे जीवाचं मोल बाळगू नका. अजून राजे गडावर पोचलेले नाहीत. तोफांचा आवाज झालेला नाही. लढा. बाजी, तुम्ही स्वस्थ पडा. खिंड आम्ही लढवतो. स्वस्थ पडू? अरे राजे गडावर पोचलेले नाही तोवर हा बाजी मरेलच कसा? माझा पट्टा द्या. पट्टा द्या माझा. विलंब न करता तोफांचा आवाज द्या. तोफेचा आवाज झाला. झाला ना तोफेचा आवाज? धनी, तोफ झाली. धनी, तोफ झाली. राजे लाज राखलीत.
अरे मावळ्यानो रडता कशाला? त्या मसूदची खोड मोडा. राजानं आमचा मुजरा सांगा. मुजरा राजे, मुजरा. जीवाची बाजी लावून खिंड लढवली. स्वराज्य राखलं, महाराजांना सुखरूप ठेवलं. ज्या बाजीप्रभूंनी आपल्या रक्ताचा अभिषेक घालून पराक्रमाची शर्थ करून गजापूरची खिंड लढवली, रोखली, त्या खिंडीला पावन खिंड म्हणून ओळखलं जाऊ लागलं. इतिहासात पावन खिंड शिवा काशीद आणि बाजीप्रभू देशपांडेंचं अलौकिक बलिदान अजरामर झालं.
सेवा युवक संघटनेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांचा या ठिकाणी मान सन्मान होते. आमच्या जय मातृभूमी मंडळातर्फे त्यांचा या ठिकाणी सत्कार होतो. शालू श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी सत्कार होतो. अध्यक्षांनी उपाध्यक्षांनी व्यासपीठावर राष्ट्रसेवा युवक संघटना सुंदर अशा पारंपरिक पद्धतीनं राष्ट्रसेवा युवक संघटनेची मिरवणूक या ठिकाणी येऊन ठेवलेली आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष या ठिकाणी सन्मान होतोय. जय मातृभूमी मित्रमंडळातर्फे आपल्या राष्ट्रसेवा युवक संघटनेला हा जो सन्मान दिला त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं व इथे व्यासपीठावर असलेल्या ज्येष्ठ व्यक्तींचं मी आभार मानतो. आणि असं सहकार्य आमच्या संघटनेला सतत मिळावं अशी अपेक्षा करून मी माझे 2 शब्द संपवतो. अभिमानाने सांगायचं वाटतं की राष्ट्रसेवा युवक संघटनेच्या वतीनं मी हे कलाकार बनलेलो आहे आज गावामध्ये. हा माझा अभिमान आहे. राष्ट्रसेवक युवक संघटना यानेच मला या संघटनेने मला कलाकार बनवलेला आहे. जरा जोरदार स्वागत युवक संघटनेचं. मी जे कलाकार बनलो ते राष्ट्रसेवा युवक संघटना यांच्यामुळे मी कलाकार बनलो आणि त्यांचा सिंहाचा वाटा आहे माझ्या कलेमध्ये. माननीय उपाध्यक्ष तांदूळ साहेबांचा या ठिकाणी सत्कार होतो पुष्पहार घालून. आमच्या मंडळाचे सदस्य अमित सर्जेखान यांच्या हस्ते जल्लोषी स्वागत, जोरदार टाळ्यांनी स्वागत. जय भवानी, जय शिवाजी. अतिशय सुंदर असं पारंपरिक पद्धतीने ही मिरवणूक निघत आहे. आमच्या राष्ट्रसेवा युवक संघटनेतर्फे आमचं अभिनंदन केलं त्याच्याबद्दल मी जय मातृभूमी संघटनेचा हार्दिक अभिनंदन. राष्ट्रसेवा युवक संघटनेवर अतिशय प्रेम करणारे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय हिम्मतभाई सर्जेखान यांच्यातर्फे तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा.